ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या मदर्ससाठी तर मी खूप सारे व्हिडिओज बनवते, परंतु मला हा व्हिडिओ ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या मदरच्या सासूसाठी किंवा आईसाठी किंवा भेटायला येणाऱ्या नातेवाईकांसाठी किंवा तिच्या नवऱ्यासाठी हा व्हिडिओ करायचा आहे. तू म्हणाल का? ब्रेस्ट फिडिंग मध्ये अडथळा येणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सायकोलॉजी, आईची सायकोलॉजी. आणि एक साधं वाक्य आहे जे मी राऊंड्स मध्ये फिरत असताना किंवा नवीन झालेल्या आईला चेक करत असताना प्रत्येक वेळी तिच्यासोबत एक कोणीतरी केअरटेकर असतं आणि हे एक ठरलेलं वाक्य नेहमीच असतं आणि ते वाक्य आहे, बहुतेक हिचं दूध पुरत नाही वाटतं बाळाला, बाळ सारखं रडत असते. मला वाटतं हे वाक्य तुम्ही पण ऐकलं असेल. आणि ह्या वाक्याचा आपण नकळतपणे बोलून जातो, पण ह्या वाक्याचा त्या आईच्या मनावरती किती परिणाम होतो ह्याची आपल्याला कल्पना नसते. जाणून बुजून आपण हे करत नाही, परंतु नकळतपणे आपण त्या आईच्या मानसिकतेवरती खूप मोठे परिणाम करत असतो. कारण ब्रेस्ट फिडिंग नॅचरल आहे, नो डाऊट, परंतु ते इझी नाही. ते नॅचरली खूप साऱ्या गोष्टींवरती डिपेंडंट गोष्ट आहे. खूप सारे हॉर्मोन्स यामध्ये डेव्हलप व्हायला हवेत आणि यासाठी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असणं जास्त गरजेचं असतं. अगदी काही स्टडीज सुद्धा झालेले आहेत की ज्याच्यामध्ये आढळून आलंय की जर आपण एखादी निगेटिव्ह कमेंट केली की तुझं दूध बाळाला पुरत नसावं, याच्यामुळे त्या आईच्या मनावरती खूप जास्त निगेटिव्ह इफेक्ट होतात. हेच वाक्य जरी असेल तरी हेच वाक्य आपण इतर वेगळ्या पद्धतीने सुद्धा या आईशी बोलू शकतो. डायरेक्टली तिच्यावरती ब्लेम करणं हे खूप जास्त परिणामकारक होऊ शकतं आणि अल्टिमेटली ते हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होऊन किंवा तिला डिप्रेशन येऊन अल्टिमेटली खरंच तिचं दूध कमी होतं. त्यामुळे तुम्ही जर नवीन आईची आई असाल, म्हणजे बाळाची आजी असाल किंवा सासू असाल किंवा म्हणजेच बाळाची आजीच असाल किंवा तुम्ही बाळाचे वडील असाल किंवा तुम्ही जस्ट नवीन बाळाला बघायला गेलेले असाल, नातेवाईक असाल, तर हे वाक्य अजिबात म्हणू नका. याच्यापेक्षा मोठा गुन्हा कोणताच नाहीये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण तर ही चूक करत नाहीये ना, हे एकदा तपासून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त मदर्स पर्यंत, फॅमिलीज पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण मदर्सना प्रमोट करूया जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी. त्यांना डिस्करेज करायला नको. धन्यवाद. डॉक्टर मॉमी.